स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहास। पुढील भाग, शहाजी राजांची सुटका। दौलताबाद। आफरीनच्या सौंदर्याने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले होते। तिने नृत्य करून सगळ्यांच्या भावनांना काबूत केले होते। तिच्या निळ्याशार डोळ्यांची नाजूक हालचाल सगळ्यांच्या काळजावर राज्य करत होती। तिची गौरकांती त्वचा मशालींच्या पिवळसर उजेडात चांगलीच पिकली होती। नाकातून कानापर्यंत गेलेली साखळी तिच्या नृत्याबरोबर थरथरत होती। तिच्या पायातील झुमक्यांचा कर्णप्रिय आवाज मनावर मोहिनी टाकत होता। तिच्या कमरेचा सुडोल भाग चकाकत होता। नाभीची सुंदर रचना आणि त्यावर चिकटवलेली हिऱ्यांची बिंदी आकर्षक दिसत होती। जाळीदार वस्त्राने तिचे विस्तृत वक्षस्थळ झाकले होते, त्यामुळे तिच्या सौंदर्याला आणखी उदार आले होते। तिचे गर्द लाल ओठ जणू काश्मीरी गुलाबाच्या पाकळ्या भासत होते। नाचताना ती सोनेरी रंगाच्या झग्याला जाणून बुजून मांड्यांपर्यंत वर ओढत होती। मंत्रमुग्ध करणारे संगीत त्यात भर घालतच होते। शाही सरदार आणि शहजादा मुराद बक्ष पठाणी आफरीनचे मादक सौंदर्य पाहत मदिरेचे घोट घेऊन चांगलेच जिंकले होते। मुराद बक्ष हा औरंगजेबाचा लहान भाऊ होता। त्याला बादशाह शहाजहानने दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमले होते। नाचताना आफरीनची नजर बऱ्याच वेळा हैदरला निहाळत होती। हैदर हा शहजादा मुराद बक्षचा प्रमुख सल्लागार होता। गेल्या काही दिवसापासून सामान्य शिपाई ते प्रमुख सल्लागार पदापर्यंत पोहोचलेला हैदर मुराद बक्षचा कट्टर हितचिंतक होता। मुराद बक्ष त्याचा सल्ला नेहमी ऐकत असे। हैदरचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्याची तीक्ष्ण नजर आणि पिळदार देहयष्टी। त्याने डोळ्यात सुरमा भरला होता। अंगावर चमचमणारा रेशमी गर्द हिरवा अंगरखा घातला होता। वलयदार मिशी त्याचा रुबाब आणखी वाढवत होती। आफरीन हैदरला मोहित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती, पण त्याची नजर तिच्यात काहीतरी वेगळे शोधत होती। कदाचित ती काहीतरी कारस्थान घडवणार असल्याचे त्याला जाणवत होते। हैदर व्यतिरिक्त सगळे सरदार जिंकले होते हे बघून आफरीन नृत्य करत हैदर जवळ आली। खाली बसून त्याच्या अंगावर रेलली। मदिरेचा पेला त्याच्या ओठांना लावत ती पुटपुटली, आफरीनच्या बरसातीत तुम्ही न भिजता कसं राहू शकता? आफरीनला पाहून सगळ्यांनी वाह वाह करत टाळ्या वाजवल्या। हैदर, मदिरेचा एक प्याला पिऊ शकतोस। आजची रात्र आनंदाची आहे, शहजादा मुराद बक्ष उर्दू भाषेत बोलला। हैदरने आफरीनचा हात पकडला। तिने तिच्या हातानेच त्याला मदिरा प्राशन करवली। तो बारीक डोळे करून तिच्या नेत्रात हरवला। हळूच तिच्या गालावर बोट फिरवत म्हणाला, शेवटी मला भिजवलंस। हा, पर मेरे यौवन के बरसात में तुम्हें और भीगना चाहती हूँ। त्याच्या अंगावर आणखी रेलत आफरीन म्हणाली, आता तर तुझ्या अधीन झालो आहे, तुला कसा थांबवू? हैदरने आणखी एक प्याला संपवलेला होता। आफरीनचे नृत्य पुन्हा सुरू झाले। ती आता शहजाद्याला प्रसन्न करत होती। ती त्याच्या आणखी जवळ जात होती। बरेच सरदार जिंकून बडबडत होते, काही बसल्या जागी डुलत होते, काही आडवेही झाले होते। शहजादाही बराच जिंकला होता। हैदरचेही डोळे मंदावत होते। आफरीनने हैदरकडे चोरून एक नजर फिरवली आणि ती मुराद बक्षच्या मांडीवर जाऊन बसली। शहजाद्याने तिला कमरेत पकडले। आफरीनने अंगठीतला एक खडा हात चालाकीने पेल्यात टाकला आणि तिने तो प्याला मुराद बक्षच्या ओठांना लावला। ती शहजाद्याच्या अंगावर हात फिरवून त्याला उत्तेजित करत होती। शहजादा मदिरा प्राशन करणार इतक्यात त्या पेल्यावर एक खंजीर अचूक आदळली। काचेचा पेला जमिनीवर पडून फुटून गेला। मुराद बक्ष दचकला। आफरीन भांबावली। ती उठून पळून जाणार इतक्यात दुसऱ्या खंजिरीने तिच्या पायाचा वेध घेतला। तिच्या पायातून रक्ताची चिळकांडी उडाली। ती किंचाळत जमिनीवर पडली। मुराद बक्ष रागाने ओरडला, हैदर, हे असं दुष्कृत्य का? तू आमच्या आनंदाला मध्येच रोखलंस। हैदर उठून उभा राहिला। शहजाद्याकडे येत पुटपुटला, माफी असावी शहजादे, मी माझं कर्तव्य केलं आहे। नशेच्या सागरात तुम्ही पार तळापर्यंत बुडाला होता, इतकं की कदाचित पुन्हा कधीच बाहेर येऊ शकला नसता। तुला म्हणायचं काय आहे? शहजाद्याने विचारले। त्याच्या पायाजवळ पडलेल्या काचांच्या तुकड्यातला तो रंगीत खडा हातात धरून दाखवत हैदर म्हणाला, मदिरेत विरघळणारा हा विषारी खडा आहे। त्या सुंदरीनं तुमच्या मदिरेत टाकला होता। मुराद बक्षने द्वाराकडे रागाने नजर टाकली। आफरीन लंगडत तिथून केव्हाची बाहेर पडली होती।
पकडा तिला, शहजादा ओरडला। तिला पकडणं व्यर्थ आहे शहजादे, पकडल्यावर ती विष प्राशन करून प्राण त्यागणार हे निश्चित। मी तिला असा घाव दिला आहे की ती आयुष्यभर नाचू शकणार नाही। कदाचित विषारी खंजीर तिचा एक पाय नेहमीसाठी निकामी करेल, हैदर म्हणाला। पण हैदर, तिला कुणी पाठवलं हे आपल्याला कसं कळेल? मोगल शहजाद्याला मारण्याची हिंमत कुणी केली असेल? आदिलशहा की कुतुबशहा? शहजाद्याचे झिंग आता बऱ्यापैकी उतरले होते। तुम्ही बेफिकीर राहावं शहजादे, हैदर जिवंत असेपर्यंत तुमच्या केसालाही कुणी स्पर्श करणार नाही। आणि हे कृत्य आदिलशहा किंवा कुतुबशहाने तर अजिबात केलेलं नाही। त्यांना असं कृत्य करायची आवश्यकता सुद्धा नाही, हैदर म्हणाला। मग कोण असेल ह्या कटाचा रचयिता? मुराद बक्षने विचारले। शहजादा अबू मुजफ्फर मोहुद्दीन मोहब्बत औरंगजेब, हैदर म्हणाला। शहजाद्याचे डोळे आता आग ओकत होते। औरंगजेबावर त्याचा अत्यंत विश्वास होता, परंतु औरंगजेब त्याचा खात्मा करण्यासाठी असे षडयंत्र रचत असल्याचे ऐकून त्याचा क्रोध अनावर झाला होता। शाही परिवारात सिंहासनासाठी चाललेल्या शीतयुद्धात मुराद बक्ष औरंगजेबाच्या पक्षात होता। औरंगजेब महाधूर्त होता। दारा सुकोह सोबतच त्याला त्याच्या पक्षात असलेल्या राजवंशाला सुद्धा संपवायचे होते। औरंगजेब भाईजान माझ्यावर हल्ला कसा करू शकतो? मी प्रत्येक वेळी त्याला साथ दिली आहे, मुराद बक्ष फणफणत होता। हे राजकारण आहे शहजादे, भावनिक होऊन विचार कराल तर नुकसान होईलच। तुम्ही राजवंशी आहात, सावध रहा। कोणाचा विरोध करण्याआधी विचार करा आणि कोणावर विश्वास ठेवण्याआधी सुद्धा विचार करा, हैदरने सांगितले। हैदरने त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला। औरंगजेबाच्या या हल्ल्याचे प्रत्युत्तर न देता संयम ठेवण्यास सांगितले। पुन्हा एकदा तू स्वतःला सिद्ध केलंस हैदर, तुझ्या विरोधकांचे शब्द खोटे ठरवलेस। तुझ्यावर माझा इतका भरोसा का आहे याचं उत्तर आज तुम्हाला दिलं आहेस। हे खरं आहे, तू असताना माझा घात कुणीच करू शकत नाही। तू मेरी तलवार हो और ढाल भी। शहजाद्याने गळ्यातली बहुमूल्य रत्नाची माळ हैदरच्या गळ्यात घातली। अभिमानाने त्याची पाठ थोपटली। विश्वासराव हा बहिर्जी पथकाचा हेर कृष्णाकाठच्या निडगुडी गावाजवळील जंगलात पोहोचला होता। त्याने वृद्ध फकीरेचा वेश धारण केला होता। त्याच्यासोबत श्यामराव हाही एक हेर सहकारी होता। त्याने घोडा झाडाच्या बुंद्याला बांधला होता। घोड्याच्या पाठीवर थाप मारून तो विश्वासरावाच्या जवळ आला आणि हळूच पुटपुटला, विश्वासराव यशस्वी होऊन या, मी वाट पाहत आहे। विश्वासरावाने मानेनेच होकार दिला आणि पुटपुटला, जय भवानी, जय भवानी। श्यामराव म्हणाला। विश्वासराव लगबगीने निघाला। त्याच्यावर नायकांनी शहाजी राजांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी टाकली होती। दक्षिणेत कैद केल्यावर शहाजी राजांना अफजल खानाच्या बंदोबस्तात विजापुरी आणले जात होते। शहाजी राजांना सोडवण्यासाठी त्यांचे हितचिंतक सरदार कोणतीही व्यक्ती लढवू शकतात, अकस्मात हल्ला करू शकतात। यामुळे सावधगिरी म्हणून मोठा फौजफाटा अफजल खानाने सोबत घेतला होता। शहाजी राजांना विजापुरात गेल्यावर मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी याची संपूर्ण व्यवस्था वजीर मुस्तफा खानाने केली होती। एकट्या सिंहाला रानटी कुत्र्यांनी झुंड करून घेरा घालावा तसा घेरा आदिलशाहीतील सरदाराने शहाजी राजांना घातला होता। सूर्य माथ्यावर सरकला होता। अफजल खानाच्या ताफ्याने कृष्णा नदीच्या कमी प्रवाह असलेल्या पात्रातून नदी ओलांडली होती। विजापूर जसजसे जवळ येत होते तसतसे अफजल खानाच्या आनंदाला बहार येत होता। तो पूर्ण वाढ झालेल्या विशालकाय हत्तीच्या पाठीवरच्या हौदावर बसला होता। त्याला बसण्यासाठी लाल मखमली आसन होते। त्याची तिरकस नजर जमिनीवरून चालणाऱ्या साखळदंडाने जखडलेल्या शहाजी राजांकडे होती। चार माणसांनी त्यांच्या साखळदंडाची चार टोके पकडली होती। राजांच्या गळ्याभोवते लोखंडी कडे टाकले होते। इतके वजन घेऊन कर्नाटकातून शहाजी राजांना पायी चालवत आणल्याच्या आनंदाने अफजल खान सुखावत होता। तो त्यांचे हाल पाहण्यासाठी हत्तीला पुढे किंवा मागे जाऊ न देता त्यांच्या समान अंतरावर चालवत होता। त्यांच्याकडे बघून हसत होता, वाह शहाजीराजे, नाही राजे कसले तुम्ही, आता तर तुम्हाला मी कैदी म्हणू शकतो। अच्छा कैदी मी या, खजूर खाओगे? खजूर तोंडात टाकत अफजल खानाने कुत्सित स्मित केले।
शहाजी राजाने एक तीव्र कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि त्याला काही प्रत्युत्तर न देता ते चालत राहिले। शरीर थकले होते, विचार संपले होते, फक्त काही आठवणी डोळ्यासमोर जिवंत करून त्यात ते रमले होते। त्यांना खात्री होती आता ते विजापुरी दरबारात कोणतीही खेळी खेळू शकणार नाहीत। शत्रू पक्षाचा दबदबा वाढला होता। दरबारात त्यांचे हितचिंतक मोजकेच राहिले होते, तेही त्यांची बाजू घेऊन बोलू शकणार नव्हते। बरोबर आहे, आता तर तू मरणार आहेस, तेव्हा खजूर तुला मिठी लागणार नाही। खजूर सोड, मला सांग शहाजी कैदी, कसं वाटतंय मृत्यू जवळ दिसताना? ते तुला ही लवकरच अनुभवायला मिळेल। या सिंहाचे 2 छावे आहेत, विसरू नकोस। शहाजी राजांनी क्रोधाने हसत म्हटले, कोण मारणार? दोन्ही बच्चे तुझे? सिंहाला कैद करू शकतो तर त्या बच्चांचे काय बिशात आमचा सामना करायची? एव्हाना संभाजीला कैद केलंही असेल आणि फतेखानानं शिवाजीला सुद्धा साखळ दंडात जखडलं असेल। तुझ्या मृत्यूनंतर त्यांचाही अंत होणार, त्यानंतर तुझ्या राण्यांचं काय होईल? अफजल खान पुढे काही बोलणार इतक्यात शहाजी राजे क्रोधाने ओरडले, खबरदार, पुढे एक शब्द बोललास तर तुझ्या 62 राण्या आहेत हे लक्षात ठेव। शहाजी राजांचे वाक्य ऐकून अफजल खान चांगलाच भडकला। दात ओठ खात तो कडाडला, विजापुरात गेल्यावर तुझी गर्दन धाडावेगळी होणार आहे हे विसरू नकोस म्हणत अफजल खानाने माहुताच हत्ती पुढे घेण्यास सांगितले। त्याला क्रोध अनावर झाला होता। त्याच्या मस्तिष्कात शहाजी राजांचे वाक्य घुटमळत होते, खबरदार, पुढे एक शब्द बोललास तर तुझ्या 62 राण्या आहेत हे लक्षात ठेव हे वाक्य। त्याने म्यानेत बंद तलवारीच्या मुठीवर हात ठेवला आणि वळून शहाजी राजांकडे पाहिले। पुढील ठिकाण दौलताबाद। आफरीनला छावणीतून जाऊ दिले म्हणून काही अधिकारी हैदरची शहजादा मुराद बक्ष जवळ तक्रार करत होते। आम्ही सर्वच जिंकलो होतो, हैदर मिया फक्त नशेत नव्हते, क्षमा असावी शहजादे, पण ही सुद्धा शक्यता असू शकते की हैदर मियानं त्या सुंदरीला तुमच्यावर हल्ला करण्यास प्रेरित केलं असावं। तिला तुरुंगात न टाकता जाऊ दिलं गेलं, यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहत आहे। सरदार आलम उल रहमान म्हणाला। आलमच्या बोलण्याला इतर अधिकाऱ्याने पाठिंबा दर्शवला। मुराद बक्षला हैदरने सांगितलेली गोष्ट आठवली। औरंगजेबने हल्ला करवला आहे असे त्याचे ठाम मत होते, परंतु मुराद बक्षलाही प्रश्न पडलाच होता। हैदरने त्या स्त्रीला पकडून मारण्यापेक्षा जाऊ देणे का महत्वाचे मानले? जरी त्या स्त्रीने तिला कोणी पाठवले हे सांगितले नसते तरी तिचा उपभोग घेऊन तिला संपवता आले असते। मुराद बक्षाच्या डोक्यात अधिकाऱ्याने प्रश्न टाकले होते। आजपर्यंत प्रत्येक संकटातून हैदरने वाचवल्याने शहजाद्याचा हैदरवर पूर्ण विश्वास होता, परंतु सरदारांच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते। इतक्यात हैदरने दरबारात प्रवेश केला। तो येताच अधिकाऱ्यांची तोंडे बंद झाली। त्याचा तसा दरारा होता। हैदर मिया यायला खूप उशीर केला। शहजादा उर्दू भाषेत म्हणाला, हुजूर, प्रार्थनेमुळे उशीर झाला। 5 वेळची प्रार्थना न चुकता करतो। हैदर म्हणाला, उत्तम। काय झालं शहजादे? पुन्हा माझ्याविषयी तक्रारींचा भडीमार झाला का तुमच्यावर? हैदरने सरदारावर नजर फिरवत विचारले। सही पैचाना, मुराद बक्ष म्हणाला। यात ओळखायचं काय? राजकारणाचा जाणकार म्हणून तुमच्या पदरी आहे। जर इतकीशी गोष्ट नाही ओळखू शकलो तर माझ्या या पदावर असण्याला काय अर्थ आहे? हैदर हसत म्हणाला, ठीक आहे, पण आता दरबारातल्या सरदारांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळू दे। त्या स्त्रीला कैद न करता का जाऊ दिलं? मुराद बक्षने विचारले। दरबारास उत्तर द्यायला मी बांधील नाही हुजूर, तुम्हाला हवं असेल तर नक्की देईन। हैदर स्पष्ट म्हणाला। असं समज, मुराद बक्षने म्हटले, म्हणजे त्या स्त्रीला तुमचा घात करण्यास मी पाठवलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हैदर शांतपणे बोलत होता। शहजाद्याचा त्याच्यावर किती विश्वास आहे हे सुद्धा तो तपासून पाहत होता। मी असं तर नाही म्हटलं। इतक्या विश्वासू सल्लागारावर थेट आरोप करण्यापासून मुराद बक्ष वाचत होता। तुम्ही असं म्हटलं नाही हुजूर, पण तुम्हाला हेच सांगण्यात आलं असेल। मूर्ख आहेत ती लोक जे हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करत आहेत। हुजूर, जर मला घात करायचा असता तर मी त्या स्त्रीला अडवलं असतं का? तुमची रक्षा का केली असती? दरबारात काही लोकांच्या बुद्धीला गंज लागला आहे हुजूर, तो उतरवणं गरजेचं आहे। हैदरचे शब्द आणि तलवार यांचे घाव कसे असतात हे दौलताबादच्या दरबारात
सर्व जाणून होते. हुजूर, हैदर मियाने शब्द जपून वापरावे. आलम उठून म्हणाले होते, मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला बोललो का? तुमच्या बुद्धीला गंज लागला आहे असं मी बोललो का? याचा अर्थ मी ज्यांच्या संदर्भात बोलत आहे ते तुम्हीच आहात, हे तुम्ही स्वीकारत आहात. हैदर म्हणाला, हैदर मिया, बस नाही चाहिए. देऊन टाक प्रश्नाचं उत्तर आणि सगळ्यांची तोंड बंद कर. मुराद बक्ष शांतपणे म्हणाला, मी त्या स्त्रीला जाऊ दिलं हुजूर, कारण तिला पकडलं असतं तर तिला तुमच्यावर हल्ला करायला कोणी पाठवलं हे आपल्याला कळलंय हे असं तिला पाठवणाऱ्याला समजलं असतं. आणि तुम्हाला माहित आहेच शहजादे, हा हल्ला कोणी करवला आहे. आपल्याला त्या व्यक्तीसोबत संबंध खराब होऊ द्यायचे नाही आहेत. भविष्यात मोठे पद मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे शहजादे. तुम्ही समजला असालच मी कोणाबद्दल बोलत आहे. हैदरने सूचकपणे सांगितले. दरबारातील कोणालाच काही कळले नव्हते. सगळे आणखीनच बुचकळ्यात पडले होते. हैदर औरंगजेबासंदर्भात बोलत आहे हे फक्त मुराद बक्षने ओळखले होते. शहजादा मुराद बक्षला हैदर मियाच्या बुद्धिचातुर्याचे कौतुक वाटत होते. 2 दिवसानंतर खळखळ वाहणाऱ्या नदीचे पाणी काळ्याशार दगडावर आदळून त्याची कित्येक वर्षापासून झीज करत होते. परंतु आता त्यांच्या संरक्षणासाठी त्यावर हिरवे शेवाळ पसरले होते. त्या पूर्णतः हरित झालेल्या दगडावर नदी पात्राच्या मध्यभागी भयान जंगलात हैदर योगमुद्रेत बसला होता. त्याला मोगल छावणीतील कोण्या सैनिकाने पाहू नये म्हणून त्याचे अंगरक्षक झाडावर पहारा देत होते. हे चित्र अचंबित करणारे होते. मोगल अधिकाऱ्याला योग साधना करताना पाहणे खरोखर फारच दुर्मिळ होते. कदाचित त्याला भारतीयांच्या प्राचीन संस्कृतीत रुची असावी किंवा बौद्धिक एकाग्रता वृद्धीसाठी ही साधना उपयुक्त असल्याचे त्याने जाणले असावे. शीतल जलप्रवाहात तो केव्हापासूनच ध्यानस्थ होता. कमरेपर्यंत त्याचे शरीर पाण्यात बुडाले होते. त्याने अंगावर उत्तरीय पेरले नव्हते. त्याच्या उघड्या विस्तृत छातीचा घेराव त्याच्या शक्तीचे दर्शन देत होते. पोटावर मांसाच्या घड्या पडलेल्या दिसत होत्या. मानेपर्यंत केश संभार रुळत होता. मिशा आकाराने कमी असल्या तरी दाढीचा घेराव बराच मोठा होता. तो छातीपर्यंत पसरला होता. त्याचे शांतपणे मिटलेले डोळे निसर्गाच्या अदृश्य शक्तीला जणू त्याच्या अंतरी सामावून घेत होते. तो अगदीच तल्लीन झाला होता. इतक्यात कोल्ह्याच्या हेलकावण्याचा आवाज झाला. त्याची तंद्रे भंग झाली. त्याने खटकन डोळे उघडले. हा कोल्ह्याचा आवाज त्याच्या अंगरक्षकांचा होता. कोणीतरी येत असल्याचा हा इशारा होता. हैदरने मोठा श्वास घेतला आणि डोळे बंद करून हळूच पाण्यात शिरला. पाण्याच्या आतूनच तो नदीने वळण घेतलेल्या ठिकाणी पोहोचला. झाडाच्या आडोशाला जात त्याने तिथे काढून ठेवलेले त्याचे वस्त्र परिधान केले. म्यानबद्ध तलवार कमरेत लटकवली. अजूनही त्याच्या ओल्या केसामधून निघणारे पाणी त्याचे वस्त्र भिजवत होते. तसाच झाडाच्या आडोशाने पुढे सरसावला. तो त्याच्या रक्षकांजवळ येऊन पोहोचला होता. कोण आहे? हैदरने विचारले. माहित नाही, पण मोगल नाही इतकं मात्र नक्की. खांदे उडवत सेवक म्हणाला. घोड्यांच्या टापांचा आवाज आणखी तीव्र झाला. तेव्हा हैदरला दिसले की एक पुरुष काळ्या घोड्यावर वेगाने दौलताबादच्या दिशेने येत होता. हैदरचे मस्तक झाडाच्या बुंद्या आडून हळूच बाहेर आले. घोड्यावरील व्यक्ती आता त्याला स्पष्ट दिसत होती. कोणीतरी मराठा होता. त्याच्या पेहरावावरून त्याने ओळखले होते. त्यांनी सफेद रंगाचा अंगरखा पेरला होता. डोक्यावर केशरी पागोटे होते. कमरेला केशरी शेला होता. मजकूर लिहिलेले कापडी पत्र एका नक्षीदार काठीला गुंडाळून शेल्यात खोचले होते. कमरेवर म्यानबद्ध तलवार होती. शेल्यात दोन्ही बाजूला 2 खंजिरे लपवल्या होत्या. त्यांच्या मुठीत फक्त दिसत होत्या. या वाटेने फारसे कोणी ये जा करत नाही, परंतु हा मराठा या रानवाटेने का आला असावा? हैदरला हे जाणून घ्यायचे होते. हा मराठ्याचा माणूस शहजाद्याकडेच जात असावा. अंगावर चालत असलेल्या सरड्याला हाताने पकडून फेकत हैदर पुटपुटला. हैदर झाडाआडून पुढे आला. म्यानातून तलवार काढून वाटेत उभा राहिला. हैदर अचानक पुढे आल्याने घोडेस्वाराने घोड्याची लगाम खेचली. घोडा पुढील पाय उंचावून खेंकाळत थांबला. तो घोडेस्वार शिवाजी राजांचा वकील सोनोपंत होता. का वाट अडवत आहात? हे बघा, आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं असं काही नाही, पण तुम्ही लुटारू आहात असं वाटत नाही. वकील सोनोपंताने निरखून पाहत म्हटले. आम्ही कोण आहोत
हे जाणून घ्यायची गरज नाही, तुम्ही कुठं जात आहात ते सांगा। हैदर उर्दू भाषेत बोलत होता। ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, पण दौलताबादला जातोय इतकं नक्की, सोनोपंत म्हणाला। दौलताबादला का? शहजाद्याला भेटायला? हैदरने विचारले। होय का? सांगितलं ना तुम्हाला, ते आम्ही नाही सांगू शकत, सोनोपंत म्हणाला। नाही सांगितलं तर तुम्ही जाऊ शकणार नाही। या रानात बरेच उपाशी वाघ आहेत, तुम्हाला कापून त्यांच्या पोटाची व्यवस्था मला करता येईल, हैदर म्हणाला। वाघांचा वाघ आमचा देव आहे, शिवाजीराजे भोसले, नंतर त्याचं भक्षण तू बनशील, हसत सोनोपंत म्हणाला। सोनोपंताचे बोलणे ऐकून हैदर क्षणभर थांबला। इतक्यात त्याला आणखी एका घोड्याच्या तापांचा आवाज आला। मराठा वकिलाच्या चेहऱ्यावर पटकन स्मित उमलले। अच्छा, म्हणजे तुम्ही एकटे नाही, मराठी आहोत आम्ही, भविष्यात जगतो, तुमच्यासारख्या विदेशींच्या 4 पावलं पुढे विचार करतो, सोनोपंत म्हणाला। तेव्हा तो दुसरा घोडेस्वार येऊन वकिलाजवळ थांबला। हैदरने भुवई उंचावून पाहिले। घोडेस्वारावर त्याची नजर पडताच त्याच्या ओठाने किंचित स्मित केले। ते स्मित लपवत हैदर बोलू लागला। तुम्ही 2 आहात आणि आम्ही 3, अजून सुद्धा मुकाट्यानं सांगा, शहजाद्याकडे काय काम आहे? हे शिवाजी राजांचे वकील आहेत, एक महत्वाचा सौदा करायचा आहे शहजाद्याशी, मागून आलेल्या घोडेस्वाराने स्पष्ट केले। सोनोपंताने त्याच्याकडे खटकन वळून पाहिले। जी गोष्ट सांगायची नव्हती तेच तो घोडेस्वार बोलून गेला होता। घोडेस्वारावर सोनोपंताचा विश्वास होता म्हणून तो शांतच राहिला। सत्य सांगण्यामागे त्या घोडेस्वाराची काहीतरी खेळी असावी का? सौदा? कसला सौदा? हैदर उर्दू भाषेत बोलत होता। सांगतो, सगळं सांगतो, पण तुम्ही यांना जाऊ द्या, घोडेस्वार म्हणाला। ठीक आहे, जा, हैदर सोनोपंताला म्हणाला। सोनोपंताची शोधक नजर हैदरच्या चेहऱ्यावर खिळली होती। हैदर इतक्या सहजासहजी का राजी झाला असावा, तो विचार करतच होता। इतक्यात तो घोडेस्वार म्हणाला, सोनोपंत तुम्ही निघा लवकर। होय, सोनोपंत म्हणाला। सोनोपंताने घोड्याला टाच मारली। क्षणात त्याच्या घोड्याने वेग घेतला। बोला नाईक, काय होतं त्या खलित्यात? हैदर म्हणाला। तो घोडेस्वार म्हणजे बहिर्जी नाईक होते। 2 दिवसापूर्वी शहजाद्याला शिवाजी राजांचा खलिता मिळून सुद्धा त्याने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती, म्हणून दुसरे पत्र घेऊन स्वतः वकील सोनोपंत आला होता आणि शिवाजी राजांना पत्राचे जे उत्तर हवे आहे तेच मिळावे याची व्यवस्था करण्यासाठी नाईक सुद्धा आले होते। 2 दिवसापूर्वी जो खलिता पाठवला होता हा त्याच मजकुराचा खलिता आहे। शहजादाने उत्तर दिले नाही म्हणून सोनोपंत स्वतः आले, नाईक म्हणाले। काय, 2 दिवसापूर्वी खलिता पाठवला होता आणि मला माहित नाही? आश्चर्याने हैदर म्हणाला। कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल, नाईक म्हणाले। महत्वाची मोहीम आहे का? हैदरने विचारले। होय, म्हणूनच स्वतः आलो तुम्हाला भेटायला। राजांना या पत्राचे सकारात्मक उत्तर हवं आहे, आता कसं ते तुम्ही बघा, नाईक म्हणाले। नक्कीच नाईक, आमचा गैरसमज झाला होता, तुमच्याकडून पत्राचं उत्तर नाही मिळालं म्हटलं बाजी शिरवळकर हैदर बनून पूर्णपणे मोगल झाले की काय? हसत नाईक म्हणाले। असं कसं होईल नाईक? बेल भंडारा उचलून शपथ घेतली आहे, कितीही मोठ्या हुद्द्यावर पोहोचलो तरी स्वराज्याशी तगाफटका जन्मात होणार नाही, हैदर म्हणाला। तुमची योग्यता जाणून आहे मी हैदर, नाईकांनी स्मित करत म्हटले। मी हैदर मोगलासाठी नाईक, स्वराज्यासाठी बाजी, बाजी शिरवळकरच आहे। नाईक घोड्यावरून उतरले। त्यांनी बाजीला कडकडून मिठी मारली आणि त्यांची नजर हैदरच्या अंगरक्षकावर पडली। काय राया खंडेराव, दौलतराव म्हणाले। दोघांनी दौलतरावांना नमस्कार केला। ते दोघेही बहिर्जी पथकाचे हेर होते। बाजी, तुमच्यावर ही खूप महत्वाची जबाबदारी आहे। तुम्ही आजपर्यंत जे साध्य केलं आहे त्याचा आता वापर करा। आबासाहेबांची आदिलशाहीच्या कैदेतून सुटका करायची आहे। शहजाद्याचं एक पत्र त्यांची सुटका करू शकतं, नाईक म्हणाले। मी बोलतो शहजाद्याशी, काम झालं समजा, हैदर विश्वासाने म्हणाला। काळजी घ्या बाजी, तुम्ही उत्तरेतील बहिर्जी पथकाचे नायक आहात। जनावरांसारखे निर्दयी आहेत मोगल, त्यांना चुकूनही असा संशय आला की तुम्ही हेर आहात तर आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत नाईक, तुमच्याकडून प्रशिक्षण घेतलं आहे। ते जनावर तर आम्ही शिवबाचे वाघ, मरतानाही फाडू त्यांना, हैदर आवेगाने म्हणाला। हैदरच्या ज्वाजल्यपूर्ण शब्दाने दौलतरावाच्या अंगावरही रोमांच उभा राहिला होता। तेही शहारले होते। आता काम फत्ते झाल्याचा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर तरुण आला होता।
येतो नाईक हैदरने नायकांचा निरोप घेतला। तो त्याच्या रक्षकांसोबत निघाला। पुढील ठिकाण कृष्णा नदीचे काठ। आकाशात रजनीनाथ माथ्यावर सरकला होता। त्याचा शीतल मंद प्रकाश पसरला होता। थंड हवेची झुळूक हळू स्पर्शून जात होती। हिरवेगार रान निळसर झाले होते। झुळकेच्या तालावर उंच वृक्षांची पर्णे डुलत होती। काही अंतरावर संत गतीने वाहणाऱ्या कृष्णा नदीतील शिळावरून कोसळणाऱ्या पाण्याचा कर्णमधुर ध्वनी अधूनमधून येत होता। अफजल खानाच्या सैन्याने मुक्काम ठोकला होता। पहाट होताच ते पुढच्या प्रवासाला निघणार होते। खान आपल्या तंबूमध्ये निजला होता। तो बिनधास्त होता। तेव्हा अचानक एक गलबला झाला। एका पाठोपाठ एक अशा मशाली पेटल्या। सगळ्या मशाली एका जागी गोळा झाल्या। रात्रीच्या अंधारात त्या मशालीचा पिवळसर प्रकाश पसरला होता। त्या प्रकाशात एक फकीर दिसत होता। तो जमिनीवर दोन्ही गुडघे टेकून बसला होता। एका शिपायाने त्याला पकडून ठेवले होते। तो फकीर अल्लाहच्या नावाचा जप करत होता। सगळे सैनिक त्याच्या भोवती गोळा झाले। ज्या रक्षकाने फकीराला पकडून ठेवले होते ते त्याला सगळे प्रश्न विचारत होते। का पकडले फकीराला? फकीर छावणीत कसा आला? तेही रात्रीच्या वेळी? अशा तऱ्हेच्या प्रश्नांचा भडीमार सुरू होता। तो रक्षक काय उत्तर देणार इतक्यात गर्दीतून वाट मोकळी झाली। दिप्पाड ध्येयनिष्ठेचा अफजल खान आला। त्याच्या डोळ्यावर अजूनही झोप होतीच। रात्रीच्या मांसाहाराची निशाणे त्याच्या छातीपर्यंत लोंबकळणाऱ्या दाढीवर दिसत होती। मांसाचे कण दाढीवर लटकले होते। डोक्यावर शिरस्त्राण नसल्याने केस विरहित मस्तक मशालीच्या प्रकाशात चकाकत होते। कैसा शोर है? अफजल खान त्याच्या घोगऱ्या आवाजात म्हणाला। हुजूर, हा फकीर। रक्षक म्हणाला, आम्ही सुद्धा बघत आहोत की तो फकीर आहे। डोळे अजून शाबूत आहेत आमचे। अफजल खान म्हणाला, तो अचानक आपल्या छावणीत आला हुजूर। तर काय झालं? फकीर आहे, अल्लाहचा सेवक आहे। जंगलात इकडं तिकडं झोपण्यापेक्षा आपल्या सोबत राहू द्या। बेवजह नींद खराब कर दी तुमने। अफजल खान वैतागत म्हणाला, हुजूर, ही बाब इतकी छोटी नाही। रक्षक म्हणाला। तंबूकडे वळलेल्या अफजल खानाची पावलं थांबली। हा फकीर त्या फकीरासोबत म्हणजे शहाजी सोबत बोलत होता। रक्षक जीवाचा आकांत करत अफजल खानच्या डोक्यात घटनेचे गांभीर्य घालू पाहत होता। ते ऐकताच खानाने वळून पाहिले। त्याची शोधक नजर फकीरावर खेळली। तो परत फकीराजवळ आला। जे मी ऐकलं ते कितपत खरं आहे? घोगऱ्या आवाजात खान ओरडला। फकीराने नजर वर केली। त्याच्या नजरेत अजिबात भीती दिसत नव्हती। त्याच्या व्यक्तिमत्वात वैराग्याच्या सगळ्या खुणा दिसत होत्या। तो शांतपणे म्हणाला, जी तुम्ही ऐकलं तो शब्द न शब्द खरा आहे। का त्या काफिरासोबत बोलत होता तुम्ही? अफजल खानाच्या बोलण्यात क्रोध जाणवत होता। याचं उत्तर देणं गरजेचं आहे का? फकीर निर्भीडपणे म्हणाला। अफजल खानाच्या तळपायाची आग मस्तकात गेली। तो ओरडून म्हणाला, या फकीराला माझ्या तंबूत घेऊन या। तावातावाने अफजल खान तंबूत गेला। रक्षकाने फकीराला अफजल खानाच्या तंबूत आणले होते। ऐसे क्या वजह थी उस काफिर से बात करने की? सही बताओ। मी जितका धर्मवेडा आहे तितकाच क्रूर सुद्धा। खान म्हणाला। फकीर शांतपणे उभा होता। अफजल खानाने म्यानातून तलवार काढली आणि बाजूच्या लाकडी पेटाऱ्यावर आदळली। एका घावात पेटाऱ्याचे 2 तुकडे झाले। कोण आहात तुम्ही? आता अफजल खानाच्या नजरेत संशय स्पष्ट दिसत होता। फकीर, काही संशय आहे का? फकीर म्हणाला। अफजल खानाने आता मोठा श्वास घेऊन सोडला। अल्लाह मुझे माफ कर म्हणत तो पुढे आला आणि फकीराची दाढी पकडली। ओढून बघितली। रूप बदलून कोणी छावणीत आले असल्याचा त्याला संशय होता। दाढी खरी आहे पण तरी तुमच्यावर संशय येत आहे। खान म्हणाला, नजर संशय असेल तर मनात संशय येणार। फकीर म्हणाला, नाही, 100% तुम्ही फकीर नाही। आमच्या दृष्टीआड आमच्या शत्रूशी बोलण्याचं कृत्य मुसलमान करणार नाही। अफजल खान कपाळावर आठ्या उमटवून बोलत होता। अफजल खानाच्या शब्दावर फकीराला हसू फुटले। त्याने अफजल खान आणखीनच चवताळला। तो ओरडून रक्षकांना म्हणाला, या फकीराचे वस्त्र काढा। एक खून आहे, त्यानं सगळं काही स्पष्ट होईल। क्षणभर रक्षक दचकले। एका फकीराचे वस्त्र काढून ती धार्मिक खून पाहण्याचे पाप करण्यास त्यांचे मन धजावत नव्हते। जर तुम्ही काफिर असता तर सगळ्यांसमोर नग्न केलं असतं। धन्यता माना तुमच्यावर ती वेळ नाही आली। खान म्हणाला। रक्षक अजूनही दुविधा मनस्थितीत होते।
दिलेल्या आदेशाचं पालन करा म्हणत खानाने रक्षकावर डोळे मोठे केले। खानाच्या धाकाने रक्षक पुढे आले। त्यांचाही नाईलाज होता। त्यांनी फकीराच्या लुंगीला हात लावला। खान फकीराच्या चेहऱ्याकडे पाहत होता। त्याला वाटले फकीर खोटा असेल तर त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलतील, परंतु फकीराच्या चेहऱ्यावरील भाव अगदी निर्भीड होते। डोळ्यात मात्र खानाप्रती राग घोंगावत होता। खानाला जी खात्री करायची होती ती रक्षकाने करून दिली होती। ती खून पाहून खानाने डोळे बंद केले। अल्लाच्या नावाचा दावा केला, अल्लाह मुझे माफ कर। या दुष्कृत्यासाठी तुला अल्लाह हे क्षमा करणार नाही आणि हा फकीरही नाही। तुझा अंत होणार। तू माझे वस्त्र काढलंस, तुझा शत्रू तुझे आतडे काढणार। फकीर रागाने फणफणत बोलत होता। त्याचा शाप भविष्यात कितपत खरा ठरणार हे त्याला माहित नव्हते। तो फकीर भविष्याचा जाणकार नव्हता। तो क्रोधाच्या भरात बोलून गेला होता। शक्य असेल तर खरोखर मला क्षमा करावी, अफजल खान म्हणाला। त्याच्या कृत्याचा त्याला पश्चाताप होता, परंतु तो अफजल खान होता। क्षमा याचनेसाठी फकीराच्या पुढ्यात अगदीच लोटांगण घेणार नव्हता। तो पुढे बोलू लागला, त्या काफिराशी तुम्ही काय बोलत होता? काफिर असो वा मुसलमान काय फरक पडतो? तो काफिर मृत्यूच्या जवळ पोहोचला आहे। मृत्यूनंतर त्याचा आत्मा अल्लाहने स्वीकारावा म्हणून मी त्याला अल्लाहचा उपदेश दिला म्हणत फकीर ताडकन तंबूच्या बाहेर निघून गेला। अफजल खान फकीर गेला त्या दिशेने पाहू लागला। फकीराने दिलेला शाप त्याला आठवू लागला। क्षणभरासाठी तो अस्वस्थ झाला होता। विजापूरच्या नजीक सरावड जवळील जंगलात विशाल वटवृक्षाजवळ एक काळाशार घोडा येऊन थांबला। त्या एकाच घोड्यावर दोन घोडेस्वार होते। त्या दोघात एक तो फकीरही होता जो अफजल खानाच्या छावणीत जाऊन आला होता। त्या फकीराने घोड्यावरून उडी मारली। त्या पाठोपाठ तो घोडेस्वारही उतरला। अजून रात्र सरली नव्हती। शुक्र तारा मात्र आकाशात आला होता। त्या फकीराने आजूबाजूला निरखून पाहिले। तसे हे स्थळ निर्जन होते। येथे कुणीच कधी येऊ शकत नव्हते, कारण हे स्थळ कोणत्याही मुख्य वाटेला लागून नव्हते। हे स्थळ म्हणजे बहिर्जी पथकाचे गुप्त स्थान होते। तो फकीर बहिर्जी पथकाचा हेर विश्वासराव होता। वटवृक्षांच्या खोडाच्या उजव्या बाजूला गवताच्या खाली एक भुयार होते। त्यात हेरांसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू होत्या। घोड्यासकट आणखी 5 जण विश्राम करू शकतील अशी व्यवस्था होती। घोडेस्वार म्हणजे शामराव पटकन गवताजवळ पोहोचला। बाहेरून बघताना तिथे जमिनीवर गवत उगवले असल्याचे दिसत होते, परंतु त्याने हळूच जमिनीत हात घातला। जमिनीत हातभर मातीच्या खाली कपडा होता। कपड्यावर माती आणि मातीवर गवत उगवले होते। तो विस्तृत कपडा दोघांनी बाजूला केला आणि भुयाराचा दरवाजा उघडला। विश्वासराव घोड्याला घेऊन आत गेला। पुन्हा तो कपडा ओढून भुयारीच्या तोंडावर नेला आणि तो दुसऱ्या एका रुंद ठिकाणाहून भुयारात शिरला। भुयारात हवेचा समतोल राहण्यासाठी त्याने रुंद भगदाडाच्या तोंडावर कोरडे गवत विरळपणे अंथरले। विश्वासराव आता खडकात कोरलेल्या उंचवट्यावर आडवा झाला। शामरावाने आत प्रवेश करताच विश्वासराव त्याला म्हणाला, शहाजी राजांना आता बरं वाटलं असेल। त्याने तर जीवन जगण्याची आशा सोडून दिली होती। त्यांची ती काळजी दूर करण्यासाठी राजांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता। काम झालं राव एकदाच। होय विश्वासराव, कामगिरी फत्ते झाली। तुम्ही छावणीतून येत नाही तोपर्यंत मला ही जंगलात धाकधूक लागली होती। अफजल खानानं तुम्हाला पकडलं तर नसेल ना या विचारानं एका जागी बसूही शकत नव्हतो, शामराव म्हणाला। पकडलंच, पण काम झाल्यावर। त्यापूर्वी मी शहाजी राजांपर्यंत शिवरायांचा निरोप दिला होता। पण श्यामा, शहाजी राजांच्या दयनीय अवस्थेनं मनाला फार विचलित केलं रे। किती हाल सोसले त्या वीरानं। मी तर राजांना आणि नायकांना सांगणार आहे, या अफजल खानाचा कायमचा बंदोबस्त करा। जिवंत राहण्याच्या लायक नाही तो। शहाजी राजांच्या या यातनांचा प्रतिशोध तर शिवरायांनी घ्यायलाच हवा। होय, श्यामाही क्रोधित झाला होता। मी त्यांच्या नकळत त्यांच्या चरणांना स्पर्श केला। असं भाग्य पुन्हा लाभलं नसतं। त्यांना इतक्या जवळून प्रथमच पाहत होतो। शरीर शिनले होते, पण अजूनही त्यांचे डोळे वाघाच्या डोळ्यासारखेच दिसत होते। साखळ दंडात जखडलेला चवतरलेला वाघ। विश्वासराव म्हणाला, खरोखर वाघच आहेत शहाजीराजे। भल्या भल्यांना पुरून उरलेत। त्यांच्यासारखा झुंजार माणूस कोणी नाही। त्यांची दूरदृष्टी अलौकिक आहे। त्यांनी शोभांना दाखवलेलं स्वप्न शोभाराजे नक्की पूर्ण करतील, शामराव म्हणाला। हो,
फतेखानाला परतवून शोभाराजाने त्या दिशेने घोडदौड सुरू केलीच आहे। आता शहाजीराजांना आदिलशाहीतून सोडवून ते किती मोठे चाणाक्ष आहेत हेही ते सिद्ध करतील। चला आता थोडा विश्राम करू, मग उजाडल्यावर पुरंदरला जायला निघायचं आहे। नाईक पायथ्याशीच भेटतील, विश्वासराव म्हणाला। विश्वासराव, अफजल खान, मुस्तफा खान, घोरपडे आणि बाकी सर्व शहाजी राजांच्या विरोधकांचं हसू येते आहे। ते अजूनही याच भ्रमात आहेत की शहाजी राजांना विजापुरात पोहोचल्या मृत्यूदंड मिळणार आहे। पण हैदरने मुराद बक्षला राजे केले आणि मुरादचे पत्र विजापूरच्या दरबारात पोहोचले सुद्धा। मुराद बक्षच्या पत्राने आदिलशहाला शहाजी राजांची सुटका करावीच लागेल। आदिलशहा मोगल सल्तनतच्या पत्राचा अवमान करू शकत नाही। अफजल खानानं स्वप्नात घालवलेल्या इतक्या रात्रींचा एका क्षणात चुराडा होईल। दोघे मन भरून अफजल खानवर हसत होते।